रामपूरकर, कन्सल्टंट न्यूरोसर्जन, ब्रेन अँड स्पाइन सर्जन, ग्लोबल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नांदेड. इपिलेप्सी हा आजार या समाजामध्ये खूप ठिकाणी पाहायला मिळतो. खूप पेशंट, तर त्यांचा पहिला प्रश्न असतो की बाबा हे आहे काय. हा एक प्रकारचा आजार आहे. वेगवेगळे जसे बीपी, शुगर, वेगवेगळे आजार जसे असतात, आर्थरायटिस, त्याचाच एक आजार आहे हा. त्याच्यामध्ये मेंदूचं काम जे आहे त्याच्यामध्ये थोडे बदल झालेले असतात. ते होण्यामागे बरेच कारण असू शकतात. तर त्याच्यामुळे मेंदूमधून ऍबनॉर्मल मोटर ऍक्टिव्हिटी म्हणजे सीझर्स, झटके तयार होतात आणि त्याच्यामुळे पेशंटची काही वेळेस शुद्ध जाते, काही वेळेस शुद्ध राहते, काही वेळेस पूर्ण शरीरात होतात, काही वेळेस शरीराच्या एखाद्या भागात होतात. अशा ऍबनॉर्मल हालचाली, ज्याला की आपण मिरगी किंवा फिट्स किंवा झटके असं म्हणतो, त्या होतात. तर ह्या टाळायसाठी काय करावं किंवा हा आजार असलेल्यांनी कोणती काळजी घ्यावी, अशा बऱ्याच लोकांच्या मनामध्ये संदेह असतो. हे जर ज्यांना फिट्स आहे त्याला डॉक्टर सहसा काही सुरुवातीला मेडिसिन्स प्रिस्क्राईब करतात. ते औषधं न चुकवता वेळच्या वेळेस घेणं आवश्यक असतं, कारण ते जर घेतले तर हे फिट्स कमी राहतात किंवा बंद राहतात. आणि हे जर मिस केले तर त्याच्यामुळे पुन्हा झटके येतात. तर ज्यांना झटके येण्याचा आजार आहे त्यांनी शक्यतो गाडी चालवणं टाळावं, कारण गाडी चालवताना जर झटका आला तर ते ऍक्सिडेंट होतो, जीवघेणं ठरू शकतो. पोहणं टाळावं, एकट्याने कुठे दूरवर जाणं टाळावं. खाणं पिणं आणि झोप हे योग्य प्रमाणात वेळच्या वेळी घ्यावी, कारण जेव्हा स्ट्रेस होतो, म्हणजे जेवण झालेलं नसणे किंवा रात्रभर झोप नसणे, असे प्रसंग उघडले की हे फिट्स येण्याचं प्रमाण वाढतं. त्यासाठी जेवण झोप हे वेळच्या वेळेस असावं. चांगल्या प्रकारे व्यायाम चालू ठेवावे, प्राणायाम करावे, जेणेकरून मेंदूचं ऑक्सिजनेशन चांगलं राहील आणि फिट्स येण्याची शक्यता कमी होते. या गोष्टी करणं आवश्यक असतं.